च्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी आहे। मध्य पूर्वेमध्ये युद्ध सुरू असताना 2 भारतीय जहाज एलपीजी घेऊन गुजरातकडे येत आहेत। आखातातून 2 भारतीय जहाज शिवालिक आणि नंदादेवी हे सुरक्षितपणे हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारताकडे येत आहेत। आज शिवालिक गुजरातमधील मुंद्रा बंदरावर काही वेळामध्येच पोहोचणार आहे, तर उद्या नंदादेवी गुजरातमधील कांडला बंदरावर पोहोचणार आहे। भारत सरकारच्या माहितीनुसार या दोन्ही जहाजांवर सुमारे 92,712 मेट्रिक टन इतका एलपीजी आहे। शिवालिक आणि नंदादेवी व्यतिरिक्त भारतामध्ये येणारी इतर काही जहाजेही खाडी परिसरामध्ये स्टँड बायवर आहेत। त्यांनाही सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। इंधनाची टंचाई आहे, मान्य केलं पाहिजे। गॅसची टंचाई आहे, हे मान्य केलं पाहिजे। देशभरामध्ये एलपीजी साठी रांगा लागलेल्या आहेत, हे मान्य केलं पाहिजे। मुंबई सारख्या मोठ्या शहरात बाहेर सुद्धा 40% हॉटेल व्यवसाय बंद पडलेला आहे आणि कामगार गावाकडे परत आहेत, हे मान्य केलं पाहिजे। अनेक तीर्थक्षेत्रामध्ये मिळणाऱ्या प्रसादामध्ये कटौती केलेली आहे, हे मान्य केलं पाहिजे। प्रचाराला वेळ आहे ना। केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू इतर काही राज्यात पण इंधन टंचाईवर किंवा गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ती भूमिका घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे भविष्यात, त्या संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलून गांभीर्याने चर्चा करणं गरजेचं आहे। विधिमंडळात चर्चा केली पाहिजे दोन्ही, आणि त्यासाठी दोन्ही विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली पाहिजे हे सगळे विषय मांडण्यासाठी। गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल पुढल्या 2 महिन्यासाठी। मी तुम्हाला सांगतो, गुजरातला उतरवला जातोय। जहाज गुजरातला गेली की नाही, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुजरातला माल उतरवला आधी पूर्ण, आणि मग उरलेला देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या। पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत। बाकीचा देश जो आहे हा विरोधकांचा छळ करण्यासाठी। तर पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू होऊन आज 17 दिवस झालेले आहेत। काय महत्त्वाच्या घडामोडी तिथे घडतायत पाहणार आहोत। तर दुबईमध्ये एक मोठा अटॅक झालेला आहे। दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटॅक झाल्याची माहिती आहे। ड्रोनच्या माध्यमातून हा अटॅक झाल्याचं कळतंय। मोठ्या प्रमाणात भीषण आग इथे लागली आहे आणि या आगीमध्ये नेमकी किती जीवितहानी झाली याचा कुठलाही अधिकृत आकडा अजून समोर आलेला नाहीये। पण दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोनने हा हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये इंधन टाकीलाही भीषण आग लागलेली आहे। सध्या कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाहीये, पण मोठ्या प्रमाणात भीषण आग दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ लागली आहे। यूएईच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना एअर डिफेन्स सिस्टमने हवेतच नष्ट केलेला आहे, असा दावा संयुक्त अरब अमिरातीने केलाय। अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचण्याआधीच पाडण्यात आलेत। या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्यात। परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असल्याचं यूएईने स्पष्ट केलंय। आखाती युद्धाच्या तणावाचा फटका भारतातील विमान सेवेलाही बसलाय। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणनं हल्ला केलाय। या विमानतळावर भारतातून जाणारी अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत। एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनं दुबईला जाणारी आपली आजची सर्व उड्डाणं रद्द केली आहेत। तसंच या उड्डाणं रद्द केल्याचा फटका प्रवाशांना देखील बसणार आहे। उड्डाणं रद्द केली असली तरी प्रवाशांना त्यांचे संपूर्ण पैसे परत दिले जाणार आहेत।
तसंच जर त्यांना तिकीट नव्यानं बुक करायची असतील तर कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारली जाणार नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीची चर्चा संपूर्ण जगात सुरू आहे. मात्र हे युद्ध आता ट्रम्प यांच्या हातातून निसटतंय का, हा प्रश्न विचारला जातोय. होर्मुझच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि नाटो देशांमध्ये फूट पडली आहे का, असा सवालही उपस्थित केला जातोय. कारण ऑस्ट्रेलिया आणि जपान यांनी होर्मुझमध्ये ट्रम्प यांना मदत करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाने सैन्य पाठवण्यास नकार दिलाय. होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने 7 देशांकडे मदत मागितली होती. सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा प्रभाव आहे. ट्रम्प यांना या मुद्द्यावर कुठूनही ठोस मदत मिळाली नसल्याचं दिसतंय. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर देखील कोणताही देश पुढे येत नसल्याची माहिती आता समोर आली आहे. तर युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालंय. तेहरानच्या जवादिया भागामध्ये अमेरिका आणि इराणच्या हल्ल्याचा मोठा फटका बसलाय. या हल्ल्यामध्ये परिसरातील अनेक इमारती या जमीनदोस्त झाल्या. अनेक शाळा, प्रशासकीय इमारती या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. युद्धामध्ये इराणमधील अनेक ऐतिहासिक वास्तूंचं मोठं नुकसान झालंय. इराणमधील 56 ऐतिहासिक वास्तूंना या युद्धाचा फटका बसलाय. लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या नावाखाली ऐतिहासिक संग्रहालय आणि प्राचीन वस्तूंच्या परिसरांवर ही अमेरिकेकडून बॉम्बफेक केल्याचा आरोप इराणनं केलाय. इस्रायली सैन्याने आज पहाटे लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिण उपनगरांवर जोरदार हवाई हल्ले केलेत. या हल्ल्यानंतर परिसरामध्ये भीषण आग लागली असून आकाशामध्ये धुरांचे प्रचंड लोट दिसतात. परिस्थितीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांदरम्यान नेतन्याहू यांचा नवा व्हिडिओ समोर आलाय. त्यांनी आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगत इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरूच राहतील असा इशारा दिला. तर इस्रायलमध्ये सध्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. वारंवार वाजणारे सायरन आणि जीव वाचवण्यासाठी धावणारे नागरिक असं चित्र तिथे पाहायला मिळत आहे. क्षेपणास्त्रांना पाडण्याचे प्रयत्न सुरू असताना नागरिकांमध्ये तिथे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. इस वक्त सायरन फिर से बज गई है. रात के दौरान भी बार बार सायरन बज रही थी. मैं इस वक्त टेल अवीव में हूं और सायरन बज गई है और जो भी लोग इर्द गिर्द हैं वो अब यहाँ पर जाएंगे. शेल्टर में भागने लगे लोग, आप देख सकते हैं, भाग रहे हैं लोग शेल्टर की ओर. ये आप देख सकते हैं किस तरीके से लोग शेल्टर में जा रहे हैं क्योंकि सायरन बज गई है और बार बार सायरन्स बज रही हैं. यहाँ पर आप देखना होगा कि आसमान की तरफ हम कैमरा करके देखेंगे कि कहाँ की और ये अटैक होगा. बार बार अटैक्स हो रहे हैं. ये देख सकते हैं आप किस तरीके से यहाँ पे लोग दौड़ रहे हैं शेल्टर के लिए. ये देख सकते हैं आप, भागम भाग शुरू हो गया और लोग दौड़ रहे हैं शेल्टर में. बार बार लोगों को शेल्टर में जाना पड़ता है. ये एक्सक्लूसिव विजुअल्स आप इस वक्त के देख सकते हैं न्यूज़ 18 इंडिया पे कि किस तरीके से इस वक्त टेल अवीव इस्राइल में लोग जा रहे हैं शेल्टर में क्योंकि सायरन बज चुकी है. और आप देखना होगा कि किस और ये अटैक होगा. तो बार बार हमले हो रहे हैं, बार बार सायरन्स बज रही हैं और यहाँ से हम देखने की कोशिश करेंगे. यहाँ पर हम देखने की कोशिश करेंगे. ये देख सकते हैं आप, ये देख सकते हैं आप कि किस तरीके से यहाँ पे इंटरसेप्ट किया गया मिसाइल्स को. और ये छाप है मिसाइल्स का, दूर से दिख रहा है. और यहाँ पे इंटरसेप्ट किया गया है ईरान की तरफ से जो मिसाइल दागे जा रहे हैं या हिजबुल्लाह की तरफ से जो रॉकेट्स दागे जा रहे हैं उनको लगातार यहाँ इंटरसेप्ट करने की कोशिश की जाती है. काफ़ी सारे मिसाइल्स और रॉकेट्स जो हैं वो यहाँ पे फट भी जाते हैं और उनसे काफ़ी नुकसान भी हो रहा है. तो आप देख सकते हैं ये जो लकीरें आप देख रहे हैं ये मिसाइल के निशान हैं इंटरसेप्शन के. तो बार बार जो हैं वो हमले किए जा रहे हैं. और इस वक्त हम टेल अवीव में हैं. फिर से सायरन्स बजी. रात के दौरान भी 2-3 बार, 3 बार तो तकरीबन 10-15 मिनट में ही सायरन्स बजी थी
और अब सुबह का वक्त है और आप देख सकते हैं बादल छाए हुए हैं, लेकिन यहाँ पर हम देख पा रहे हैं कि एक अटैक फिर से किया गया ईरान की तरफ से। तो ईरान की तरफ से लगातार अटैक्स किए जा रहे हैं, अटैक्स का सिलसिला नहीं रुका है, बार बार सायरन्स बज रही हैं, बार बार अटैक हो रहे हैं और हम देख रहे हैं आसमान में फिर निशान पड़ जाते हैं जो ये मिसाइल अटैक हो जाता है। रिफत अब्दुल्ला, न्यूज़ 18 इंडिया, टेल अवीव।